घटक 11वा गटाशी जुळणारे पद. पहा यामध्ये शब्दसंग्रह हा एक उपघटक आहे. या प्रश्न प्रकारात 3 शब्दांचा एक गट दिलेला असतो आणि त्या गटात बसू शकेल असे पद आपल्याला पर्यायातून निवडावे लागते किंवा असा पर्याय आपल्याला शोधावा लागतो की तो दिलेल्या गटामध्ये बसू शकतो. पहा इथे नमुना प्रश्न आहे. पुढील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. पहा इथे गट दिलेला आहे मांजर, कुत्रा आणि गाय यांचा. आता हा कोणता गट आहे तर हे आपण जर शोधलं तर हा पाळीव प्राण्यांचा गट आपल्याला दिसत आहे. मग या गटामध्ये बसणारा शब्द खाली पाळीव प्राणी कोणी आहे का तर म्हैस हा पाळीव प्राणी आहे, म्हणून याचं योग्य उत्तर म्हैस आहे आणि हा शब्द या पाळीव प्राण्यांच्या गटामध्ये बसतो, म्हणून म्हैस हे योग्य उत्तर या प्रश्नाचं आहे. प्रश्न 1 ते 10 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. पाहता इथे पहिला प्रश्न आहे उत्तर, पूर्व, पश्चिम यांचा एक गट आहे. तर आपण पाहिलं तर उत्तर, पूर्व, पश्चिम या मुख्य दिशा आहेत. तर या मुख्य दिशेच्या गटामध्ये बसणारा शब्द जर आपण पाहिला तर दक्षिण हा आहे, कारण आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य या उपदिशा आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय तिसरा. प्रश्न 2 दोडका, कारले आणि भोपळा हा गट कुणाचा आहे तर हा गट फळभाज्या यांचा आहे. मग आता पर्यायातून फळभाज्यांचा पर्याय जर आपण शोधला तर वांगी ही फळभाजी आहे आणि मेथी, आंबट चुका आणि पालक या पालेभाज्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय दुसरा. प्रश्न तिसरा पाहूयात. पोपट, चिमणी आणि कावळा हा जर पक्ष्यांचा गट आहे तर पर्यायातून आपल्याला या गटामध्ये बसणारा कोणता शब्द सापडतो तर पहा इथे घार हा एक पक्षी आहे आणि बाकी डास, माशा आणि वटवाघूळ हे पक्षी नाहीत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न चौथा टेनिस, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. पहा हे खेळ आहेत आणि या खेळांची नावं जर आपण वाचली तर आपल्या अशा लक्षात येतं की टेनिस, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळण्यासाठी आपल्याला बॉलची गरज लागते. तर या गटामध्ये बसणारा शब्द तर फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी सुद्धा बॉलची गरज लागते, परंतु कुस्ती, कबड्डी आणि खो खो हे खेळ खेळण्यासाठी बॉलची गरज लागत नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय 2. प्रश्न 5 चांदी, तांबे आणि लोखंड हा गटाचा जर आपण विचार केला तर हे तिन्ही आपल्याला धातू दिसत आहेत. तर या धातूंच्या गटामध्ये पर्यायातील कोणता शब्द बसू शकतो तर सोने हा सुद्धा एक धातू आहे आणि कोळसा, काच आणि लाकूड हे काही धातू नाहीत, म्हणून या धातूंच्या गटामध्ये बसणारा योग्य पर्याय आहे पहिला. प्रश्न 6 पेटी, तबला, तंबोरा. पहा हे जर तिन्ही शब्द जर आपण पाहिले तर ही वाद्यांची नावं आहेत. पेटी, तबला आणि तंबोरा ही वाद्यांची नावं आहेत. तर पर्यायामध्ये जर आपण वाद्यांचं नाव जर पाहिलं तर इथे पहा 4 नंबरला पर्याय जो आहे बासरी हे सुद्धा एक वाद्य आहे आणि गाणे, ताल, गवई ही काही वाद्यांची नावं नाहीत, परंतु वादनाशी संबंधित फक्त हे 3 शब्द आहेत आणि वाद्याचं नाव आहे बासरी, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न 7 कंदील, समई आणि मेणबत्ती. पहा हे 3 शब्द कोणत्या गटातील आहेत तर पहा कंदील, समई आणि मेणबत्ती हे पेटवल्याच्या नंतर उजेड पडतो. या तिन्ही वस्तू पेटवल्याच्या नंतर काय होतो उजेड पडतो. तर पेटवल्यानंतर उजेड देणारं पुढील पर्यायातील कोण आहे तर पहा पर्याय तिसरा जर मशाल जर आपण पेटवली तर त्या मशालीपासून आपल्याला उजेड मिळतो. पहा उदबत्ती पेटवली तर उजेड नाही मिळत. निखारे तर एखादी वस्तू जाळल्याच्या नंतर जो शिल्लक भाग राहतो त्याला निखारे असे म्हणतात, त्याच्यापासून उजेड पडत
नाही आणि प्रकाश तर पेटवत नाहीत. प्रकाशापासून फक्त आपल्याला उजेड पडतो, पण प्रकाश हा काही पेटवत नाही आपण. त्याच्यामुळे पेटवल्याच्या नंतर उजेड पडणारा तर कोण आहे? मशाल हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8. थवा, कळप आणि तांडा या शब्दांचा जर विचार केला तर हे सर्व थवा, कळप, तांडा हे समूहदर्शक शब्द आहेत. हे काय आहेत? समूहदर्शक शब्द. मग समूहदर्शक शब्दाच्या गटात बसणारा पुढचा कोणता शब्द आहे? तर पहा इथे सर्व पर्याय कसे दिले आहेत. या पर्यायामधील सर्व शब्द हे समूहदर्शक शब्दच आहेत. त्याच्यामुळे यातले प्रत्येक उत्तर ह्या गटामध्ये जाऊ शकतं किंवा सर्व पर्याय जर बरोबर असा जर पर्याय असेल तर तो सुद्धा इथे आपण निवडू शकतो. पहा, महिलांचे मंडळ असतं. संघटना म्हणजे एखाद्या विशिष्ट कामासाठी एकत्र आलेले लोक. किंवा खिल्लार कुणाचं असतं तर गाई गुरांचं. लाकडाची मोळी. तर याप्रमाणे हे सर्व समूहदर्शक शब्द आहेत आणि हे सर्व शब्द या गटामध्ये येतात. म्हणून जर अशा प्रश्नाला जर सर्व पर्याय बरोबर हा जर पर्याय जर असेल तर ते उत्तर या प्रश्नाचं येऊ शकतं. पहा, कधी कधी असे प्रश्न होतात इथे सर्व पर्याय बरोबर ह्या प्रश्नाचे दिलेले आहेत परंतु पुढे तसा पर्याय नाही आहे. तर इथे प्रश्नपत्रिकेमध्ये असं कधी होत नाही, परंतु इथे पुस्तकामध्ये कधी कधी असं होऊ शकतं. प्रश्न 9. वासरू, रेडकू आणि बच्चा. पहा, हे सर्व शब्द काय आहेत तर पिल्लूदर्शक शब्द आहेत. हे सर्व शब्द काय आहेत? पिल्लूदर्शक शब्द आहेत. आणि पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर पहा, शिंगरू हा एक पिल्लूदर्शक शब्द आहे. बाकी घोडा, ससा आणि हरिण हे पिल्लूदर्शक शब्द नाही. म्हणून दिलेल्या शब्दांच्या गटात बसणारा पर्याय 3 हे योग्य उत्तर आहे. पहा, कुंभार, लोहार आणि सोनार हा जर गट आपण पाहिला तर हा व्यावसायिकांचा गट आहे. हा कोणाचा गट आहे? व्यावसायिकांचा गट आहे. आणि पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर सुतार हे सुद्धा एक व्यावसायिक आहे किंवा हे व्यावसायिकांचं नाव आहे. म्हणून हा शब्द या दिलेल्या गटामध्ये योग्य बसतो. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1. आणि शिवणे, शेती, दागिने हे काही व्यावसायिकांची नावं नाही आहेत. म्हणून पर्याय 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 ते 13. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद कोणते? पहा, आता इथे 11वा प्रश्न आहे आणि ते गट दिलेला आहे. या गटाशी जुळणारे पद पुढीलपैकी कोणतं आहे? आता ज्या वेळेला अ, ब, क, ड असे पर्याय असतात त्यावेळेला पुन्हा खाली पर्याय असतात. म्हणून इथे आपण असं गोल करतो आणि मग नंतर पर्यायातून त्याचं योग्य उत्तर शोधत असतो. जेव्हा अ, ब, क, ड असे पर्याय असतात त्यावेळेला तिथे एकापेक्षा जास्त उत्तरेसुद्धा असू शकतात. तर 11वा प्रश्न आपण पाहूयात. सीताफळ, पेरू आणि कलिंगड. पहा, हा गट कुणाचा आहे? तर पहा, सीताफळ मध्ये सुद्धा जास्त बिया असतात, पेरूमध्ये जास्त बिया आणि कलिंगडामध्ये सुद्धा जास्त बिया, म्हणजे एकापेक्षा जास्त बिया असणारी ही फळं आहेत. तर आता पर्यायामध्ये असा कोणता आहे फळ की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात? तर आंब्याला ही एकच बी असते, पपईमध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात, त्याच्यानंतर खरबूजमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त बिया असतात आणि जांभुळामध्ये एकच बी असते. म्हणून हा आपण इथे निवडणार नाही. म्हणून फक्त ब आणि क हे या गटामध्ये बसतात. म्हणून पर्याय 3 फक्त ब आणि क योग्य हा पर्याय इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 12. हा जानेवारी, मार्च आणि जुलै हा महिन्यांचा एक गट दिलेला आहे आणि आपण जर ह्या गटाचं जर निरीक्षण केलं तर जानेवारी 31 दिवस, मार्च 31 दिवस आणि जुलैसुद्धा 31 दिवस, म्हणजे 31 दिवस असणाऱ्या महिन्यांचा हा गट आहे. तर आता पर्यायामध्ये आपण पाहूयात. पहा, ऑक्टोबरला 31 दिवस असतात म्हणून हे उत्तर आपण इथे निवडलेलं आहे. ऑगस्ट महिन्यात सुद्धा 31 दिवस असतात म्हणून हा पर्यायसुद्धा आपण निवडलेला आहे. आणि सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये 30 दिवस असतात म्हणून हे 2 पर्याय आपण इथे घेतलेले नाही. म्हणून
फक्त अ आणि ब योग्य हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे, पर्याय चौथा. प्रश्न 13. गाय, म्हैस, मेंढी या प्राण्यांचा हा गट आपल्याला दिसत आहे. तर पहा, निरीक्षण जर केलं, विचार केला तर गाय, म्हैस आणि मेंढी हे तीनही दूध देणारे प्राणी आहेत. कोणते प्राणी आहेत? दूध देणारे प्राणी आहेत. तर खालील पर्यायामध्ये दूध देणारे प्राणी कोणते आहेत? तर घोडा नाही, वाघ नाही, कासवसुद्धा नाही, शेळी हा एकच प्राणी असा आहे पर्यायामध्ये की जो दूध देणारा प्राणी आहे. म्हणून पर्याय ड इथे आपण निवडलेला आहे. एकच उत्तर सापडलेलं आहे, फक्त ड. म्हणून पर्याय पहिला फक्त ड योग्य हा पर्याय आपण इथे निवडत आहोत.